आता आपण पाहणार आहोत दुसरा न्यूमेरिकल जो आहे आय सेक्शनवरती. तर प्रश्न दिलेला आहे आय सेक्शन ऑफ टॉप फ्लॅंज 20 × 10 mm, बॉटम फ्लॅंज 100 × 20 mm and web thickness 15 mm, overall depth is 250 mm, find the centroid. Centroid find out करूया given डेटावरून. The top flange is 20 × 10 mm. So this is horizontal. First dimension is always horizontal. Second dimension is vertical. So 20 × 10 is top flange. Then bottom flange. Then bottom flange is of 100 × 20 mm. So bottom flange is 100 × 20 mm. So always first dimension is horizontal dimension. So this is 100 and this is 20. Then web thickness is given 15 mm. ही वेब थिकनेस जी आहे ती 15 mm आहे. and overall depth is 250 mm. तर ही ओव्हरऑल डेप्थ जी आहे 250 mm. म्हणजे ही जी वेबची डेप्थ आहे ती 250 - 10 - 20 म्हणजे 220. तर ही जी डेप्थ आहे ती येईल 220. तर आपण गिवन डायग्रामवरनं आय सेक्शन ड्रॉ केलेलं आहे. तर आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे गिवन डायग्राम जी आहे ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घ्यायची. त्यासाठी आपल्याला बॉटमला एक्स ॲक्सिस दाखवावं लागेल आणि लेफ्ट साईडला वाय ॲक्सिस दाखवावं लागेल. म्हणजे ही जी गिवन डायग्राम आहे ती फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. त्यानंतर गिवन डायग्राम आपल्याला नंबर ऑफ सिम्पल सेक्शन्समध्ये डिवाईड करायची आहे. आता हा एक रेक्टँगल आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. म्हणून याला आपण नाव देऊया फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आणि आपल्याला माहिती आहे सेंट्रॉइड रेक्टँगलचा कुठे असतो. जर हे एल असेल, एल लेंथ, बी डेप्थ और डी डेप्थ, तर ह्याचा सेंट्रॉइड असतो L/2 आणि D/2. आणि हे तुम्हाला जर माहिती नसेल तर हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहू शकता या आधीचा. त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे काही स्टँडर्ड सेक्शन्स आणि त्याचे सेंट्रॉइड. तर आपण इथे पाहूया ह्या आय सेक्शनचा सेंट्रॉइड कसा काढायचा. फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ दी ईच पार्ट. प्रत्येक पार्टचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो पहिल्या पार्टचा एरिया A1 इज इक्वल्स टू 20 × 10 200 mm². त्यानंतर एरिया ऑफ सेकंड पार्ट, सो दिस इज 220 × 15 220 × 15. त्यानंतर थर्ड पार्टचा एरिया 100 × 20 2000 mm². आता आपण पाहूया एक्स बार आणि वाय बार कसं काढायचं. आता गिवन जी डायग्राम आहे ती एका ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक आहे. सो इफ आय ड्रॉ द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड ऑफ द फर्स्ट पार्ट, centroid of the second part and centroid of the third part. So this axis that shown by the dotted line is parallel to y axis. हा जो ॲक्सिस आहे y ॲक्सिसला पॅरलल आहे. म्हणून एक्स बार आपण डायरेक्ट लिहू शकतो एक्स बार इज इक्वल्स टू दिस टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय 2, दॅट इज 100/2. सो देअरफॉर सिन्स गिवन सेक्शन is symmetric about axis parallel to y axis, x bar is equals to this 100 divided by 2. So x bar is equals to 50 mm.
Then y bar, to find the y bar we have to calculate the y1 and y2. So y1 and y2 are the distances from x axis and these are the distances of respective parts of the given section. Here there are three parts, hence there will be y1, y2 and y3 will be there. आता या ठिकाणी तीन पार्ट असल्यामुळे इथे y1, y2, y3 येतील. y1, y2, y3 म्हणजे त्या पर्टिक्युलर पार्टच्या सेंट्रॉइडचं x पासूनचं डिस्टन्स. आता हे जे सेंट्रॉइड आहे फर्स्ट पार्टचा त्याचं x पासूनचं डिस्टन्स येईल 20 + 220 + 10/2. 20 + 220 + 10/2 and that is equals to 245 mm. y2 हा सेकंड पार्टच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स x ॲक्सिस पासून जे येतं 20 + 220/2. 20 + 220/2 that is equals to 130 mm. आणि y3 म्हणजे थर्ड पार्टच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स x ॲक्सिस पासून आणि जे येतं 20/2 is equals to 10 mm. Now we can easily calculate the y bar. So y bar चा फॉर्म्युला y bar is equals to a1 y1 plus a2 y2 plus a3 y3 divided by a1 plus a2 plus a3 which is equals to area 1 200 into y1 245 plus area 2 3300 into y2 is 130 plus a3 2000 into y3 10 mm whole divided by a1 2000 plus a2 3300 plus a3 2000. आणि जर आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं तर आपला y बार येतो 90.545 mm. म्हणून गिवन आय सेक्शनचा सेंट्रॉइड आपण म्हणू शकतो G इज इक्वल्स टू x बार कॉमा y बार आणि जे आपलं आलेलं आहे 50, 90.545. जर आपल्याला हे लोकेट करायचं असेल सेंट्रॉइड तर x बार 50 y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स हा x बार येतो y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स आणि y बार येतो 90.5 हा x ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स. हे 20 आहे, हे 220 आहे. म्हणजे ह्या पर्टिक्युलर सेकंड पार्टच्या सेंट्रॉइडच्या खाली आपला सेंट्रॉइड येतो. हा सेंट्रॉइड झाला पूर्ण डायग्रामचा आणि हा सेंट्रॉइड येतो सेकंड पार्टच्या सेंट्रॉइडच्या थोडासा खाली आणि त्याचं डिस्टन्स येतं y बार इज इक्वल्स टू 90.5 mm. तर हे सोल्युशन झाले ह्या गिवन न्यूमेरिकलचं जो आय सेक्शनवरती आहे आणि ह्या आय सेक्शनला म्हणतात अनइक्वल आय सेक्शन. अनइक्वल आय सेक्शन म्हणजे टॉप फ्लॅंज ही छोटी आहे, बॉटम फ्लॅंज मोठी आहे, म्हणून ह्याला आपण अनइक्वल आय सेक्शन म्हणतो. आणि दोन्ही जर फ्लॅंज सारखे असतील तर त्याला इक्वल आय सेक्शन असं म्हणतात. तर आपण या व्हिडिओत इथेच